तर काय विषय पब्लिक सकाळ सकाळी जायचं विट्यावरती. ही गाडीनं जायचो. आता तुम्ही म्हणशीला विट्यावरती काय आहे? तर विटा हे गाव आहे. त्या गावात आपलं देवस्थान आहे. त्या देवस्थानासाठी आपण दर्शनासाठी जायचं होतं. तर सकाळ सकाळी उठलो आणि जाऊया म्हणलो विट्याला. तर भावानो सकाळचं वातावरण असलं खतरनाक होतं की नाही एक नंबरच. तर तिथनं डायरेक्ट गेलो आपण दह्यारीत. दह्यारीत गेलो आणि दह्यारीत तिथं भावानो 15 मिनटं थांबायला लागते बघा ट्रेन यायच्या अगोदर. आणि ट्रेन गेल्यानंतर आणि 2 मिनटं थांबायला लागते. तिथनं पुढं डायरेक्ट गेलो आपण विट्यावरती. विट्यावरती गेलो तर भावानं हे आहे बघा विट्यावरचं मंदिर. तर गाडी पार्किंग केली आणि तिथनं खाली उतरलो आणि डायरेक्ट म्हणलो जायचं दर्शनासाठी. त्या दर्शनासाठी निघालो. तर हे आहे बघा भावानं प्रवेशद्वार. तर भावानं तिथनं गेलो बघा आपण आत. तर आत गेल्याबरोबर लागते बघा हे म्हणजे नंदी. इथं दर्शन घेतलं नंदीचं. हे आहेत बघा रेवणसिद्ध महाराज. ह्यांचं दर्शन घेतलं आणि डायरेक्ट निघालो आपल्या मूळ स्थानावरती. मूळ स्थानावरती जाण्याचं कारण म्हणजे वरती पण रेवणसिद्धांचं मंदिर आहे. तर निघालो भावानं आपण डायरेक्ट रेवणसिद्धांपाशी. तर भावानं आपण पोचलो बघा आता मंदिरापाशी. तर तिथनं म्हणलो डायरेक्ट जायचं दर्शनासाठी. तर तिथनं आत गेलो. आत आल्यावर भावानं आपण घेतलं दर्शन. तिथनं भावानं बघा आपण निघालो घरला. घरला जायला जरा उशीर होणार होता. तर आपण जाऊया म्हणलो नाश्ता करायला. आता निघालो बघा आपण हॉटेल सिद्धीला. तर बसलो आपलं पब्लिक सगळं बसलं आणि थोडा नाश्ता केला बघा. नाश्ता समोर आल्याबरोबर आपण चालू केला नाश्ता करायला आणि तिथनं डायरेक्ट निघालो आपण घरला. तर भावानं घरला जाता जाता आपल्याला जरा उशीर झाला होता आणि पालखीला यायला आपल्याला जरा थोडा वेळ झाला होता. त्यामुळं जरा आपण फास्ट चालतो. तर कशी तरी आपल्याला पालखी गावली. पालखीचं दर्शन घेतलं कारण की हा क्षण आपल्या 1 वर्षात परत येणार नव्हता. म्हणून लवकर दर्शन घेतलं. तिथनं निघालो डायरेक्ट आपण कामावरती. तर भावानं व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि भावाला फॉलो करा.